मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता इकडं जी अमृता आहे ती रडत असते. तेवढ्यात तिथे आता मंजूची आई तिला शांत करत असते आणि तेवढ्यात तिथे मंजू येते आणि मंजू म्हणते की "अमरे काय झालं? काही दुखतंय काही तिचंवालं?" तर आता लगेच मंजूची आई म्हणते की "अगं हो थोडंसं डोकं दुखतंय, बाकी ताप वगैरे नाही आलाय तिला." तर आता लगेच जी अमृता आहे ती मंजूला मिठी मारून जोरात रडायला लागते. मंजू म्हणते की "अगं अमरू काय झालंय तुला मला सांगशील का?" तर अमृता म्हणते की "अगं मंजू दीदी तुला माहिती का काय झालंय?" तर आता लगेच मंजू म्हणते की "रडू नको मला सांग स्पष्ट काय झालंय?" तर आता लगेच ती सांगते की "अगं" लगेच आता मंजूची आई म्हणते की "हे बघा आज आहे ना बाळाची मावशी समोर आली मग बाळाच्या आईला रडू नाही येणार तर काय होईल?" तर आता लगेच मंजू म्हणते "तुम्ही दोघी काय बोलताय मला तर काही समजत नाहीये. आई स्पष्ट बोला ना बाळाची आई बाळाची मावशी काय चाललंय तुमचं?" तर आता लगेच मंजू म्हणते "म्हणजे अमरे तू प्रेग्नेंट आहे?" तर आता मंजूला खूप आनंद होतो. मंजू पुन्हा एकदम अमृताला मिठी मारते आणि म्हणते की "तुम्ही एवढी मोठी गुड न्यूज माझ्यापासून का लपवून ठेवली? मला का नाही सांगितले अगोदर? मला सांगायची ना तुम्ही." असं म्हणते. तर आता अमृता म्हणते की "हो, सांगणारच होतो आम्ही गुड न्यूज तुला." तर आता मंजू म्हणते की "तुम्हाला माहिती का मला किती आनंद झाला? म्हणजे मी आता मावशी होणार आहे." "अगं आई, आपल्या मागे लुडबुड करणारी ही आमरी एवढी-एवढी आता आई होणार आहे." तर आता मंजूची आई म्हणते "हो ना, बघ ना मंजू." तर आता इकडं जी मंजू आहे, ती मंजू एकटीच रूममध्ये रडत जात बसते आणि रडत असते. तेवढ्यात ते अमृता आणि मंजूची आई येतात आणि म्हणतात, "अगं मंजू काय झालं तुला रडायला? का रडतीये तू?" असं विचारतात. तर मंजू म्हणते की "अगं आई तू काही नाही झालं मला. मला हाच आनंद झाला त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत." तर आता लगेच मंजूची आई म्हणते की "हो ना, अगं मला पण खूप आनंद झाला आहे मंजू, तुला माहिती आहे का?" असं म्हणते. आणि आता जी मंजूची आई आहे, ती आता म्हणते सकाळी-सकाळी सत्याच्या घरी यायला निघते. ती म्हणते की "मला सत्यजित रावांच्या घरी जायला सांगायला हवं. आपण घरी एक पूजा ठेवूयात आणि त्या पूजेला सत्यजित रावांना आमंत्रण देऊयात." मंजूची आई म्हणते की "अगं पण तुला ती माणसं अपमान करतील तुझं ते गेले तर." तर आता मंजूची आई म्हणते की "काही नाही आई, मी काळजी करू नको." असं मंजूची आई म्हणते आणि मंजूची आई जायला निघते. तर इकडं आता जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला जायला आवरत असते. तर इकडं जी आमरी आहे ती आरशासमोर जाऊन बघून रडत असते, म्हणत असते, "बाळा काळजी करू नको. ह्या जगामध्ये तुझी आई तुझ्यासाठी खंबीर आहे." असं म्हणत असते. तेवढ्यात ती आंबरीचा नवरा येतो आणि म्हणजे लगेच आंबरी जी म्हणते की "अहो तुमचं बाळ आहे माझ्या पोटात, असं का करताय तुम्ही?" तर आता तो म्हणतो की "मला काही माहीत नाही बाकीचं. मला पैसे दे, मला दारू प्यायला पैसे लागत आहे." असं म्हणतो आणि तिला मारहाण करतो आणि आता लगेच आंबरीला लुटून देतो. आता इकडं जी मंजू आहे, ती मंजू आता पोलीस स्टेशनला यायला निघते. तर इकडं सत्या खूप टेन्शनमध्ये बाहेर चहा घेत बसलेला असतो. तो म्हणत असतो, की वाघमारे ठीक असतील ना? वाघमाऱ्यांना काही झालं नसेल ना? तर तात्याची माणसं वाघमाऱ्यांच्या पालतीवर तर नसेल ना? वाघमाऱ्यांना काही केलं नसेल ना त्यांनी? असं तो म्हणत असतो आणि तोच त्या विचारामध्ये गुंग झालेला असतो. तेवढ्यात ते बलमा येतो आणि बलमाला सत्या सांगतो, की "हे बघ." ब ब लगेच सत्या म्हणतो, की "हे बघ बलमा, सगळीकडे वाघमाऱ्यांवरती लक्ष ठेवायला सांग. कारण की वाघमाऱ्यांची काळजी घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तू त्यांची काळजी घ्यायला आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी माणसं ठेव." असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतो, की "हो, सत्या आम्ही काम करू, सांगू सगळ्यांना ते काळजी करू नको तू." असं म्हणतात. तेवढ्यात तिथे आता मंजूची आई येते आणि मंजूची आई आल्यावरती आता लगेच सत्यजितराव म्हणतो आवाज देते आणि लगेच सत्य येतो आणि म्हणतो, की "काय झालं हो तुम्हाला आई? इथं तुम्ही आज?" तर आता लगेच मंजूची आई म्हणते, की "हो, अरे तुझ्याकडेच आले होते तुमच्याकडे. अहो तुम्हाला आमंत्रण सांगायचं होतं. संध्याकाळी आमच्या घरी पूजा होते ना." तर आता लगेच सत्या म्हणतो, "आतमध्ये या ना तुम्ही, इथे या, इकडे बसा इथे." आणि बसायला सांगतो आणि बसवतो तिथं. तर आता लगेच बलमा पाणी घेऊन येतो, पालमिनी देतो आणि म्हणतो, की "आई पाणी घ्या." आणि मंजूची आई पाणी वगैरे पिते आणि आता लगेच सत्याला सांगते, की "सत्यजित राव सगळ्या फॅमिलीने आमच्या घरी संध्याकाळी यायचं बरं का. खूप चांगला कार्यक्रम आहे पूजेचा, सगळ्यांनी या." तेवढं ते मम्मी साहेब येतात आणि म्हणतात, "तुझी एवढी हिंमत आमच्या घरात आली आहेस तू. अजिबात आमच्या घरात यायचं नाही. निघ चल बाहेर. आणि त्या तुझ्या पोरीने माझ्या पोरासोबत असं केलंय. तुला काहीच कसं वाटलं नाही आमच्या घरी आली आहे तू." तर आता लगेच मंजूच्या आईला तिथून ती काढून देते. तर आता सत्या म्हणतो, "मम्मी बास झालं तुझं. अगं काय केलं होतं त्यांनी? का त्यांच्याशी असं वागली तू? अगं त्यांची काही चूक होती का? तर त्यांना का त्रास दिलाय?" असं म्हणते. तर आता लगेच सत्या म्हणजे मम्मी साहेबांना खूप बोलतो. तर मम्मी म्हणते, की "बास झालं. झाला तेवढा तमाशा आता घरामध्ये बास झाला." असं मम्मी साहेब म्हणतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि आता ती भारती मावशी फोनवर बोलत असतात. म्हणतात, की "एक पण घर सोडायचं नाही. सगळे घरं धुंडळून काढायचे आणि सगळे घर शोधून काढायचे. आता तात्या कुठं पण लपू शकतो. आपल्याला माहिती ना तात्या कसा माणूस आहे ते." असं म्हणतो आणि तेवढ्यात ते मंजू येते. मंजू म्हणते, की "भारती मावशी काय हो, काही सापडलं का नाही तात्यासाहेबांचं काही अजून?" तर आता भारती मावशी
म्हणतात, "नाही ना गं मंजू, अजून काहीच नाहीये," असं म्हणतात. तर आता मंजू म्हणते, की "आपण सगळे मिळून आता शोधून काढूयात तात्याला," असं बोलतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.